कायद्याचा विचार ना अनेकदा फक्त नियम किंवा बंधनं असाच केला जातो. पण खरं तर कायदा आपल्या संरक्षणासाठी, आपल्या हक्कांसाठी असतो. कायदा आपल्या फायद्याचा असतो. हेच आपण आजच्या चर्चेतून थोडं उलगडून बघूया. आज आपण एका फार महत्वाच्या कायद्याचा उगमाचा मागोवा घेणार आहोत. म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देणारा कायदा. अगदी बरोबर. आपण आज पोष कायदा म्हणजेच महिलांवरील कार्यस्थळी लैंगिक छळ, प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013 याच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी, त्याची का गरज आहे यावर बोलणार आहोत. आणि विशेषतः म्हणजे एका धाडसी महिलेचा लढा आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, यामुळे हे सगळं कसं शक्य झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे यासाठी काही कायदेशीर माहिती आहे आणि एका महत्त्वाच्या प्रकरणाचे म्हणजे केस स्टडीचे तपशील आहेत. हो, याची सुरुवात होते 1992 मध्ये. राजस्थानमधली घटना आहे ही. भंगुरी देवी, एक अंगणवाडी कार्यकर्ती, त्यांनी एक बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची किंमत खूप मोठी होती. म्हणजे गावातील काही उच्चवर्णीय पुरुषांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. खूपच धक्कादायक. हो, आणि त्याहूनही जास्त धक्कादायक म्हणजे त्यांना न्याय मिळवण्यासाठी जो प्रचंड संघर्ष करावा लागला तो. म्हणजे बघा, पोलिसांकडून सुरुवातीला दुर्लक्ष झालं, समाजाने विरोध केला आणि न्यायव्यवस्थेतही अनेक अडथळे आले. म्हणजे न्यायाचा मार्ग सोपा नव्हता अजिबात. याच अन्यायामुळे मग विशाखासारख्या महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अच्छा, म्हणजे स्थानिक पातळीवर प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेलं. त्यांनी काय युक्तिवाद केला तिथे? त्यांचा मुख्य मुद्दा अगदी सरळ होता की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा महिलांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. म्हणजे आपलं संविधान जे अधिकार देतं, समानतेचा अधिकार कलम 14 आणि 15 आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार कलम 21, यांचं हे थेट उल्लंघन आहे. आणि गंमत म्हणजे त्यावेळी भारतात अशा छळाला प्रतिबंध घालणारा असा कोणताच स्पष्ट देशव्यापी कायदा अस्तित्वात नव्हता. ही एक खूप मोठी कायदेशीर पोकळी होती. खरे, ही पोकळी खूपच गंभीर होती. म्हणजे कामावर सुरक्षित वाटणं हा तर मूलभूत हक्क हवा, नाही का? मग सर्वोच्च न्यायालयाने काय भूमिका घेतली? 13 ऑगस्ट 1997 हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. विशाखा बनाम राजस्थान राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. खरं तर कायदा नसताना कोर्टाने कसं पाऊल उचलावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोर्टाने स्वतःहून पुढाकार घेतला आणि विशाखा मार्गदर्शक तत्त्व, ज्याला आपण विशाखा गाईडलाईन्स म्हणतो, त्या जारी केल्या. कारण हा प्रश्न तातडीचा होता. कायदा तयार होईपर्यंत वाट बघणं शक्य नव्हतं. अरे वा, म्हणजे एक प्रकारे कोर्टानेच कायद्याची उणीव भरून काढली तात्पुरती. काय होतं नक्की या मार्गदर्शक तत्वांमध्ये? काय महत्वाचं होतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची एक स्पष्ट व्याख्या यात पहिल्यांदा दिली गेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे 10 किंवा अधिक कर्मचारी आहेत अशा प्रत्येक संस्थेत एक अंतर्गत तक्रार निवारण समिती म्हणजे इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ICC असणं बंधनकारक केलं. तक्रारदार महिलेला संरक्षण देणं, तक्रारीची सगळी प्रक्रिया गोपनीय ठेवणं आणि कामाच्या ठिकाणी एक सुरक्षित वातावरण तयार करणं ही जबाबदारी संस्थांवर टाकण्यात आली. हा खरंच महिलांच्या सुरक्षितेच्या लढ्यातला एक मैलाचा दगड ठरला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग याच मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर पुढे पॉश कायदा आला, बरोबर? अगदी बरोबर. या गाईडलाईन्सनी एक दिशा दिली, पण त्यांना कायद्याचं स्वरूप यायला जवळपास 16 वर्ष लागली. शेवटी 2013 मध्ये भारत सरकारने या तत्वांना आधार मानून पॉश कायदा लागू केला. आणि या कायद्याने लैंगिक छळाची व्याख्या अजून जास्त स्पष्ट केली. म्हणजे फक्त नकोसा स्पर्श नाही, तर लैंगिक सुखाची मागणी करणं, लैंगिक अर्थाचे शेरे मारणं किंवा मग अश्लील विनोद सांगणं, फोटो किंवा मेसेज पाठवणं, या सगळ्या गोष्टी यात येतात. हा कायदा फक्त ऑफिसपुरता आहे की अजून कुठे कुठे लागू होतो? आणि समजा तक्रार करायची असेल तर प्रक्रिया काय आहे? नाही, याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे फक्त सरकारी किंवा खाजगी ऑफिसच नाहीत, तर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, NGO, कारखाने, एवढंच काय तर असंघटित क्षेत्रातल्या महिला म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला किंवा अगदी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हा कायदा लागू आहे. पीडित महिला घटना घडल्यापासून 3 महिन्यांच्या आत ICC-कडे लेखी तक्रार देऊ शकते आणि समितीला 90 दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करावी लागते. आणि तक्रार करणाऱ्या महिलेच्या संरक्षणाचं काय? कारण अनेकदा भीती असते की तक्रार केली तर त्रास दिला जाईल किंवा नोकरी जाईल. हो, ही भीती खरी आहे. पण कायद्याने याची काळजी घेतली आहे.
म्हणजे तक्रार केल्यामुळे त्या महिलेला कोणताही त्रास देता येत नाही, तिची गैरसोयीची बदली करता येत नाही किंवा सूडबुद्धीने तिच्याशी वागता येत नाही. आणि जर तक्रार सिद्ध झाली तर दोषी व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई होते. प्रसंगी नोकरीतून बडतर्फसुद्धा केलं जाऊ शकतं. इतकंच नाही तर कायद्याचं पालन न करणाऱ्या संस्थेला मोठा दंड होऊ शकतो किंवा लायसन्स रद्द होऊ शकतं. इथेच दिसतं की कायदा आपल्या फायद्याचा कसा आहे. तो फक्त नियम सांगत नाही तर संरक्षण पण देतो. तर भंवरी देवी यांच्यावर जो अन्याय झाला तिथपासून सुरू झालेला हा प्रवास, मग विशाखा मार्गदर्शक तत्वे आणि शेवटी पॉश कायद्याची निर्मिती, हे सगळं बघितल्यावर खरंच पटतं की संघर्ष आणि न्यायालयाचा योग्य वेळी हस्तक्षेप यातून नागरिकांच्या हिताचे, संरक्षणाचे कायदे कसे तयार होतात आणि कायदा खऱ्या अर्थाने आपल्या फायद्याचा कसा ठरू शकतो. निश्चितच कायदा तर आला आहे, पण त्याची खरी ताकद आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये आणि लोकांमध्ये असलेल्या जागरूकतेमध्ये. त्यामुळं केवळ एक कायदेशीर बंधन म्हणून नाही, तर खऱ्या अर्थाने एक सुरक्षित, समान आणि सन्मानाचं कामाचं वातावरण तयार करण्यासाठी प्रत्येक संस्था, प्रत्येक व्यक्ती अजून काय करू शकते, हा विचार खरंच